ह्या ब्लॉग मध्ये फक्त ना मंदिर नाही तर तुम्हाला कुर्ली गाव पण दाखवीन. आपण येऊन पोहोचलो आपल्या पहिल्या लोकेशनला, ते म्हणजे कुर्ली गोंडसरी धरण. अगोदर ना इथे गावं होती, पण ना धरण बांधल्यापासून ना ही गावं ना पाण्याखाली गेली आणि गावानं मग स्थलांतर केली कुठे, नवीन कुर्लीमध्ये. विचार करा, हा संपूर्ण परिसर आहे ना पाण्याखाली असतो काही महिने. हे झाड बघा, तुटलेलं झाड आहे, हे पण ना पाण्याखाली असतं काही महिने. अगोदर ना इथे ना गाव होतं आणि गावानं संपूर्ण गाव स्थलांतरित झालं आणि त्या गावात ना काही घरं आहेत. ही सर्व घरं आहेत बघा, हा घराचा पाय आहे आणि संपूर्ण घर ना पाण्याखाली असतं. फायनली आपण येऊन पोचलो कोकणातलं एकमेव म्हणजे स्वयंभू जल मंदिर, ते म्हणजे कुलादेवी मंदिर. मंदिराच्या बाजूला ना विहीर पण आहे. जी विहीर पाणी साचवते ती विहीर स्वतः पाण्याखाली असते. बऱ्यापैकी पाणी आहे आणि हे सगळं पाणी ना पावसाचंच पाणी आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या कोकणात ना खूप सारे हिडन प्लेसेस आहेत, पण ते सर्व हिडन प्लेसेस राहिले नाही, रील्समुळे ना सर्व फेमस झालेत. असं लोकेशन ते म्हणजे कुलादेवी मंदिर आपल्या कुर्ली गावात. कुठे? फोंडा घाटात, वैभववाडी तालुक्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कुर्ली गावातील कुलादेवी मंदिर. ते मंदिर नक्की कुठे आहे, तिथपर्यंत पोहोचायचं कसं, त्यासोबत तिथे जाण्यासाठी मार्ग काय, सर्वांना ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर चला ब्लॉग पटकन चालू करूया. यात्रा स्पेशल कणकवली कुंकेश्वर, हा शेवटचा दिवस आणि सोय मस्त केली आहे. प्रत्येक डेपोतून ना, प्रत्येक आगारातून ना गाड्या सोडल्यात कुंकेश्वर यात्रेसाठी. आणि आपला करंट लोकेशन आता फोंडा घाट बस स्थानक. इथून तुम्हाला बसेस पण मिळतील कुर्ली गावात जायला, किंवा मग ट्रॅक्स पण मिळतील तिथे. तर चला आपण प्रवास करू आपल्या ॲक्टिवानी. मग सध्या ना कुर्लीदेवीचं मंदिर ना, कुलादेवीचं मंदिर ना खूप फेमस आहे. का माहिती आहे? हे मंदिर ना काही महिने पाण्यात असतं आणि काही महिने ना पाण्याच्या वर असतं. तर आपण ना ह्या ब्लॉकमध्ये ना आपण ना कुलादेवीचं मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. त्या पलीकडे ना दोन मंदिर आहेत. एक जुनं कुलादेवीचं मंदिर आहे जे की पाण्याखाली आहे, आता पाण्याच्या वर असेल, आणि नवीन कुलादेवीचं मंदिर पण आहे. आणि त्या पलीकडे आपण ना ह्या ब्लॉकमध्ये फक्त ना मंदिर नाही तर तुम्हाला कुर्ली गाव पण दाखवीन. कुर्ली गाव पण दोन आहेत, एक जुनी कुर्ली आहे आणि नवीन कुर्ली आहे. तर नक्की कुठे आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर चला, फोंडा ते ना कुर्ली किंवा कुर्ला देवी मंदिर जाण्यासाठी ना दोनच मार्ग आहेत. एक तर लालपरी मायपाटी बस स्टँड आहे आणि दुसरं म्हणजे तुमची प्रायव्हेट व्हेकल. आणि एक मेन गोष्ट काय माहिती, तिथे ना नेटवर्क नाही आहे. सो गुगल मॅपच्या आधारे तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला माहिती हवी असेल ना तर अगोदर तुम्ही ना लोकल्सला विचारा आणि विचारत जा. पण त्या पलीकडे मला मी ना पूर्ण मार्ग पण दाखवतो. फोंडा जायचं आहे कुर्ली देवीला, तर कसं. तर चला, पाठीमागे डेपो आहे, डेपोच्या पाठीमागेत ना रस्ता जातो कुठे, कुर्ली देवीला. सो हा रस्ता स्ट्रेट जातो आपल्या कुर्ली देवी किंवा कुर्ल्याला, कुर्ला देवी किंवा कुर्ली गावात. तर चला आपण इथून प्रवास करूया. आपण प्रवास करतोय फोंडा घाट ते कुर्ली गाव. पण जेव्हा आपण कुर्ली म्हणतो ना तर कुर्ली सोबत ना अजून एक गोष्ट जॉईंट होते, अजून एक शब्द जॉईंट होतो, ते म्हणजे कुर्ली गोंडसरी. तर आता आपण आलो आहे गोंडसरीमध्ये आणि माझ्या पाठी ना कुर्ली गोंडसरीचा धरण आहे. त्याचमुळे ना आपलं हे कुर्लादेवीचं मंदिर ना पाण्याखाली असतं. आपण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ना मी जाताना ना कुर्ली गोंडसरीचं धरण पण दाखवतो. पण आधी बघा काय लिहिलं आहे, सदर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर आहे. सो जर इथे येत आहेत तर संभावून या, कारण की ना कसं आहे, हे संपूर्ण सह्याद्री पर्वतरांग आहे आणि ते ना वन्य प्राण्यांचा ना वावर खूप जास्त प्रमाणात आहे. आपण येऊन पोहोचलो आपल्या पहिल्या लोकेशनला, ते म्हणजे कुर्ली गोंडसरी धरण. आपण चाललो कुर्लीला, कुर्ली गावात, आणि पहिला पॉईंट लागतो तो कुर्ली गोंडसरी धरण. जर तुम्ही कुर्ली गावात चाललात ना तर हा पॉईंट पाहायला विसरू नका. धरण पाठीमागे आहे, इथे अलाउड जायला नाही आहे. पण तुम्हाला मी कॅनल दाखवतो, तिथून ना पाणी सोडलं तर धरणाचं. हे बघा काय धो पाणी कोसळत आहे. हा पूर्ण कॅनलचा परिसर आहे. इथून कॅनल स्टार्ट होतो आणि जातो इथपर्यंत. आणि खाली बघा पाणी बघा किती आहे, किती फोर्सचे पाणी आहे, म्हणून दाखवतो. समोर दिसतंय, हा समोर पूर्ण धरण आहे, धरणाचा परिसर आहे. ते पाठीमागे सह्याद्री पर्वतरांगा आणि हा कॅनल आहे, तिथून पाणी सोडलं जातं. आणि हे पाणी ना धरणातून येत आहे. फोर्स बघा पाण्याचा फक्त. पण तुम्ही कुर्ली गोंडसरी धरण पाहिलं असेल. आपण आता चाललो इथून, आता गोंडसरीतून चाललो आहे कुर्ली गावात. पण त्या अगोदर तुम्हाला ना हे गोंडसरी गाव दाखवतो. हे बघा, हे गोंडसरी गाव आहे.
तिथे धरण आहे आणि हे घोणसरी गाव आहे. दोन्ही बाजूला घरं आहेत. सो जे पण कोण ना घोणसरी गावातले असतील ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंटमध्ये लिहा आपलं घोणसरी. चला आता मग पुढचा प्रवास करूया कुठे, कुर्ली गावात. फायनली 10 ते 15 मिनटं प्रवास करून घोणसरीतून आणि हाफ ॲन लागला मला प्रवास करून फोंड्यातून आपण पोचलो आहे कुर्ली टेंबीवाडी बस स्टॉप. लेफ्ट साईडला बस स्टॉप आहे आणि राईट साईडला आपलं मंदिर आहे आणि वर रस्ता कुठे जंगलात गेला, कुठे नाही आहे. सो आता आपण ना तुम्हाला मी मार्ग सांगतो. जर तुम्ही फोंड्यातून येतात ना तर सांगा कुर्ली टेंबीवाडी बस स्टॉप. इथे आल्यावर तुम्हाला ना छत्रपती शिवाजी महाराजांचे चौक आहे, राईटने हा रस्ता गेला मंदिराकडे. सो आता आपण ना जाऊया मंदिराकडे. समोर आहे कुर्ली टेंबीवाडी बस स्टॉप आणि पाठीमागे ना हे सर्व सह्याद्री पर्वत रांग आहेत आणि इथे आपलं मित्राचं घर आहे मंदार पाटील आणि देवा पाटील आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे. सो आपल्याला जायचं आहे आणि हा सरळ रस्ता गेला वर जंगलात गेला, वर काही नाही आहे. ही दिसतं ही वाट, हे तुम्हाला घर पाहायला मिळेल. तुम्हाला बाजूने जायचं आहे कुठे, कुलादेवी मंदिरात. चला आपण चालत जाऊ. इथून काही मिनिटाच्या अंतरावरच आहे कुर्ली टेंबीवाडी बस स्टॉप, एक कुलादेवी मंदिर. अंतर ना फक्त 5 ते 10 मिनटं वॉकिंग आहे. तुम्ही ना बाईक डायरेक्ट घेऊन जावा, पण आम्ही ना चालत चाललो. का माहिती आहे, हे सुंदर तुम्हाला गाव ना दाखवतो जाता जाता, कारण गाव पण इतकं सुंदर आहे ना, तुम्ही पाहाल ना तुम्हाला खूप सुंदर वाटेल, तुम्हाला खूप आवडेल गाव. चला आपण ना हे गाव फिरत फिरत जाऊया कुठे, कुलादेवी मंदिरात. आपण लास्ट टाइम पण ना 2 वर्षा अगोदर म्हणजे 2024ला आपण आलेलो त्रिपुरी पौर्णिमाला कुलादेवी मंदिरात कुर्ली या गावात मित्राकडे. सो तेव्हा ना मला गाव शूट करायला मिळालं नव्हतं, पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मला मी कुर्ली हे गाव पण दाखवतो. तर चला, हे आपलं कुर्ली गाव. हे जुनी कुर्ली आहे, नवीन कुर्ली आता फोंड्यात बांधली आहे. ते त्याच्यात दोघांचं काय संबंध आहे तुम्हाला मी पुढे सांगतो. चला या आपण फिरूया कुर्ली गाव. असं काही गाव आहे कुर्ली गाव, जुनं याला म्हणतात जुनी कुर्ली. झाडं बघा, माडांची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. आणि हे झाड कोणतं आहे? सागवान आहे ना. विहीर बघा, ते विहीर पण आहे. काही गाव आहे. आणि आता ना इथे असं लोक राहत नाही, कारण लोकांना ते स्थलांतरित झाली कुठे माहिती आहे, नवीन कुर्लीमध्ये. सो आपण तिथे पण ना एंडला जाऊया. तर चला तिथे पण जाऊया कुलादेवी मंदिरात. जेव्हा धरण बांधलं ना त्यानंतर ना काही घरं ना पाण्याखाली गेली, काही घरं पण पाण्याखाली गेली मंदिरासोबत. मग तेव्हा ना फोंड्यात ना, म्हणजे फोंड्यातून कुठे माहिती आहे, कणकुलीच्या दिशेने जाताना ना जागा आहे नवीन कुर्ली, तिथे ना ह्या लोकांना स्थलांतरित केलं. सो काही लोक तिथे स्थलांतरित झाले आहेत, काही लोक अजून इथे आहेत. सो जे पण ना कुर्ली गावातले असतील ना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि आपलं कुर्ली हे कमेंट करून लिहा, हे कमेंट करा. तर चला, आणि हे संपूर्ण कुर्ली गाव आहे, जुनी कुर्ली याला म्हणतात. आणि घरं ना ॲक्च्युली आता कसं आहे की गावातली लोकांना मुंबईत आली आहेत, तर घरं ऑलरेडी लॉक आहेत. पण काही घरं ना स्थलांतरित पण झाली आहेत कुठे, नवीन कुर्लीत. घरं सगळी बंदच आहे तिकडची. इथे आल्यावर ना 2 मंदिर आहेत, जसं की ना 2 गाव आहेत, जुनी कुर्ली आणि नवीन कुर्ली. तसंच ना जुनं कुलादेवीचं मंदिर आणि नवीन कुलादेवीचं मंदिर. आधी आपण चाललो आहे पाण्याखाली असलेलं जुनं कुलादेवीचं मंदिर आणि नंतर आपण जाऊया नवीन कुलादेवीचं मंदिर. तिथे वर आहे, जो रस्ता गेला जंगलात तिथे आहे. सो गाईस, मी कुठे येऊन पोचलो बघा, माझ्या पाठी बघा कुर्ली घोणसरी धरण आहे आणि ही वाट बघा, ही वाट बघा. हा सेतू आहे, कुर्ली सेतू याला म्हणतात, आम्ही नाव ठेवलं आहे. सो हा रस्ता आहे, जाऊ डायरेक्ट पाण्याखाली. अगोदर ना इथे गावं होती, पण ना धरण बांधल्यापासून ना ही गावं ना पाण्याखाली गेली आणि गावानं मग स्थलांतर केली कुठे, नवीन कुर्लीमध्ये. सो ही धरण आहे आणि जागा बघा ना, ही जागा पूर्ण पाण्याखाली असते. आणि ते आपलं मंदिर आहे कुर्लीचं कुलादेवी मंदिर, दिसतंय. सो आपण प्रवास केला फोंड्या घाटातून इथपर्यंत आलो आणि आता आपण इथून जाऊया आपल्या लोकेशनला, ते म्हणजे कुलादेवी मंदिर. आणि बघा धरणाचं पाणी बघा, आणि हा संपूर्ण परिसर आहे ना तो पूर्ण सह्याद्री आहे. ह्याच्या मागेच ना आपला कोल्हापूर जिल्हा आहे आणि हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा. आपण अगोदर ना घोणसरी खाली आहे, तो दिसतो तो बांधा, आपण त्या बांधाखाली होतो कुठे, घोणसरीत होतो. आपण शूट केलं ना थोड्या वेळापूर्वी, तिथे होतो. आता आपल्याला जायचं आहे कुठे, कुलादेवी मंदिरात. तर चला या. विचार करा, हा संपूर्ण परिसर आहे ना पाण्याखाली असतो काही महिने. हे झाड बघा, तुटलेलं झाड आहे, हे पण ना पाण्याखाली असतं काही महिने.
मला असा व्हिडिओ कुठेच पाहायला मिळणार नाही. त्यामुळे ना कमेंटमध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ कशी वाटते आणि लाईक करा. एक लाईक ते डिझर्व करते व्हिडिओ. चला या आता आपण जाऊ आपल्या कुलादेवी मंदिरात. आणि तुम्हाला माहिती आहे हा बेस्ट टाईम आहे आपल्या मंदिरात व्हिजिट करायला. का माहिती आहे फेब्रुवारीचा महिना ना खूप बेस्ट टाईम आहे. का माहिती आहे पाणी नसतं आणि कोण पण इथे येऊ शकतं. सो असं काही लोकेशन आहे. हे बघा हे झाड पण बघा पूर्ण झाड पाण्याखाली असतं. काही महिने किती भलं मोठं झाड आहे आणि पूर्ण पाण्याखाली असतं. आणि दगडं बघा ही दगडं संपूर्ण दगडं पाण्याखाली असतात. हे धोंडे आहेत ॲक्च्युली. आणि बघा सो इथे संपूर्ण आधी घरं होती. ती घरं सगळी स्थलांतर केली कुठे नवीन कुर्लीमध्ये. सो फक्त वेट अँड वॉच आम्हाला काय पाहायला मिळालं आहे समोरच आहे. हे बघा हे घर होतं पाण्याखाली घर होतं. अजून पण तसंच आहे म्हणजे हा घराचा ना पाया आहे. आणि बघा हे संपूर्ण घर ना पाण्याखाली असतं. ॲक्च्युली जसं तुम्हाला सांगितलं इथे घरं होती अगोदर आणि हा घराचा पाया आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं अगोदर ना इथे ना गाव होतं आणि गाव ना संपूर्ण गाव स्थलांतरित झालं. आणि त्या गावात ना काही घरं आहेत. ही सर्व घरं आहेत बघा. हा घराचा पाया आहे आणि संपूर्ण घर ना पाण्याखाली असतं. तर विचार करा काय परिस्थिती असेल जेव्हा पाऊस पडतो ना तर संपूर्ण घर ना पाण्याखाली जातं. आणि आता कसं आहे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतं. सो फेब्रुवारीचा महिना खूप बेस्ट टाईम आहे इथे व्हिजिट करायला. काय माहिती आहे तुम्हाला संपूर्ण ना गाव पण पाहायला मिळतं जुनी कुर्ली. सो आपण तेच एक्सप्लोर करण्यासाठी इथे आलो आहोत. आणि घर आहे हे संपूर्ण घर ना पाण्याखाली असतं पावसाळ्यातून. आणि हे घराचे खांबे आहेत. सो ही आहे आपली जुनी कुर्ली. जुन्या कुर्लीतले गाव आणि जुनी कुर्ली घर. आणि तुम्हाला संपूर्ण ना पाठीना पुढं तलाव पाहायला मिळतं. फक्त विचार करा ही सर्व घरं ना पाण्याखाली असतात केव्हा पावसाळ्यातून. आणि समोर आपलं मंदिर आहे. हे बघा अजून बरीच घरं आहेत. पाठीमागे पण ना एक अजून एक घर आहे तिथे. हा संपूर्ण ना पूर्ण गाव होता. ही संपूर्ण गाव घरं होती गावातली. हे बघा ते झाड बघा ते झाड पहा. ही संपूर्ण ना घरं होती आधी. भीती काय वाटतं माहिती आहे. हे बघा सेफ राहा कारण की ना पाण्यामुळे ना सगळी भिंत ना ढासळली आहे. पटकन तुम्ही पडू शकतात. सो सेफ. फायनली आपण येऊन पोचलो कोकणातलं एकमेव म्हणजे स्वयंभू जलमंदिर. ते म्हणजे स्वयंभू कुलादेवी मंदिर जी कोकणातलं एकमेव जलमंदिर आहे. आपण प्रवास केलेला फोंड्या घाटातून. आपण आधी आलो गोंडसरीला मग आपण पाहिलं कुले गोंडसरी धरण आणि आता आपण येऊन पोचलो आपल्या मंदिरात ज्यासाठी आपण प्रवास केला सकाळी फोंड्यातून. चला आणि मंदिर बघा हे संपूर्ण मंदिर ना पाण्याखाली असतं काही महिने. फक्त विचार करा केवढं पाणी असेल. पूर्ण परिसर हा पाण्याखाली असतो काही महिने. फक्त विचार करा किती पाणी असेल कसा व्ह्यू असेल. आपण मुद्दामून ना आता आलो काय माहिती तुम्हाला स्वतः पाठचं पण दाखवायचं होतं मला आणि पाठचं दाखवता आला नसतं. खूप सारे लोक तिथे येऊन गेले आहेत. खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी बनले आहेत. पण कोणी तुम्हाला ना ते गाव पण दाखवलं नाही आहे. मी तुम्हाला गाव पण दाखवतो आहे. तुम्ही व्हिडिओ सांगा कशी आहे कमेंट करून मला. तर व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण आता दर्शन घेऊया कुलादेवीचं. अजून मंदिर जसंच आहे. केव्हा बनवतो कुलादेवी मंदिर श्री कुलादेवीच्या मंदिरात. जिनादर्ग दिनांक 17/11/1994 म्हणजे साधारण 20 वर्ष झाली मंदिराला बांधून. तो असं काही मंदिर आहे श्री स्वयंभू कुलादेवी प्रसन्न. चला या मंदिर पाहूया. तो असं काही मंदिर आहे. हे संपूर्ण मंदिर ना पाण्याखाली असतं. फक्त विचार करा किती महिने पाण्याखाली असतं मंदिर. आणि मंदिर पाण्याखाली असून पण मंदिराचा रंग कुठे गेला नाही आहे. असाच रंग आहे सफेद. ही मूर्ती पण ना पाण्याखाली असते. नवीन मंदिर ना तिथे वर बांधलंय तिथे पण जाऊच. मूर्त्या ना काही मूर्ती तिथे ना स्थलांतर केल्या आहेत. सो ही एकच मूर्ती आहे जी सध्या इथे आहे या मंदिरात. आणि हे मंदिर ना 400 वर्ष जुनं आहे. मंदिर ना पाण्याखाली असून पण ना जसं तसंच आहे. हा पाठचा परिसर आहे मंदिराच्या. असं काही मंदिर आहे पाठचं. आणि मला काय पाहायला मिळालं बघा ते दाखवतो पडतो. तिथे नाही नाही मंदिराच्या बाजूलाच ना विहीर पण आहे. आणि विहीर बघा ती संपूर्ण विहीर ना पाण्याखाली असते. फक्त विचार करा जी विहीर पाणी साचवते ती विहीर स्वतः पाण्याखाली असते. ते बघा श्री कुलादेवी प्रसन्न या विहिरीचे नूतनीकरण समाजच्या करून सोमवार दिनांक 3/6/2002 रोजी ही विहीर बांधण्यात आली होती. आणि ही विहीर पण ना पाण्याखाली असते. तर विचार करा इकडचं काय व्ह्यू असेल पावसाळ्यातून. पाणी आहे बऱ्यापैकी पाणी आहे. आणि हे सगळं पाणी ना पावसाचंच पाणी आहे.
धरणाचंच पाणी आहे. सो अशी काही जागा आहे. पूर्ण हा पाटी गाव होता, तो गाव आता कोण नाही आता इथे. हे संपूर्ण गाव पाण्याखाली असतं. ही आहे आपली जुनी कुर्ली आणि नवीन कुर्ली कुठे आहे, ती आहे फोंड्यात आहे. सो कोण पण मला ब्लॉगरना हे सर्व दाखवत नाही. कुर्ला देवीचे ना खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवर आहेत, इंस्टावर पण खूप सारे रील्स आहेत, पण हे संपूर्ण मला कोण दाखवत नाही. मी तुम्हाला दाखवलं आहे. मला कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि व्हिडिओ लाईक करा. हे तुम्हाला दिसतं कळस दिसतोय, तो कळस पण पाण्याखाली असतो. विचार करा, इतका पाऊस असतो आणि हा संपूर्ण परिसर पुन्हा पाण्याखाली असतो. आता कसं फेब्रुवारी महिना आहे ना, सगळं ओपन झालं आहे. सो तुम्हाला हा बेस्ट टाईम आहे इथे व्हिजिट करायला, तर नक्की या. ती झाडं वगैरे बघा. हे पण ना वाटतं घर होतं वाटतं अगोदर, ते घर पण ना आता घर इथे काहीतरी वाटतं रूम वगैरे असेल, स्टेज वगैरे असेल. तो स्टेज पण होता, सगळं नाहीसच आहे. ही चिरे वगैरे सर्व पाण्याखाली असतात. आता विचार करा नाही, हा संपूर्ण परिसर पाण्याखाली असतो. कसं वाटतं ऐकूनच. खाली कुर्ला देवीचं मंदिर पाहिलं असेल, जुनंवालं. माझ्या पाठी आहे नवीन कुर्ला देवीचं मंदिर. तर झालं असं की ना, जेव्हा धरण बांधलं ना, तेव्हा ना गावात लोकांना खूप अडचणी आल्या मंदिरात जाण्यासाठी, पूजा करण्यासाठी. आणि कसं असतं माहिती आहे, त्रिपुरापुरामध्ये जत्रा पण असते, त्यासाठी पण अडचणी आल्या. मग तेव्हा लोकांनी ना देवीकडे कौल लावला आणि देवीने सांगितलं की तुम्ही इथे मंदिर बांधा. सो हे नवीन मंदिर आहे कुर्ला देवीचं. आणि पाठीमागे आहे पावणादेवीचं मंदिर आणि शंकराचं मंदिर. तुम्हाला माहिती असेल, जे आपले रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, 2024ला आपण माझ्या मित्रासोबत इथे आलेलो पावणादेवीच्या मंदिर उद्घाटनला. तेव्हा आपण मंदिर शूट केलं होतं. बाजूला शंकराचं मंदिर आणि वर आहे कुलादेवीचं मंदिर, जे नवीन मंदिर आहे. तर चला मग, पाठीमागे आहे रंगबिरंग नवीन कुलादेवीचं मंदिर आणि समोर दीपमा आहे. त्रिपुरी पौर्णिमेला ती जत्रा भरली असते. आपण आलेलो, तो ब्लॉग जर पाहिला नसेल ब्लॉग नक्की पहा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर चला आधी आपण ना मंदिरात जाऊया. आणि खूप ऊन आहे, सो या उन्हात ना शूट करायचं म्हणजे नाकी नऊ येतात, पण ट्राय करूया. तुमच्यासाठी मी शूट करतो आहे, त्यासाठी एक लाईक ते डिझर्व करतो. लाईक करा व्हिडिओला आणि पटकन बघा. हे असं मंदिर आहे, समोर दीपमा आहे. सो असं काही हे मंदिर आहे, नवीन कुर्लादेवीचं मंदिर आहे. केव्हा लोकार्पण केलेलं, 20 नोव्हेंबरला 2023ला. आपण 24ला आलेलो. आणि असं काही मंदिर आहे. मंदिर हा गेट आपण उघडूया आणि आतमध्ये देवीचं मूर्ती पाहाल ना, इतकी सुंदर मूर्ती आहे ना. बघा, श्री कुर्ला देवीचं मंदिर. देवीची मूर्ती बघा, ही कुर्ली आहे आणि त्यावर देवीची मूर्ती आहे. सो देवी ना ह्या रूपात आहे, ह्या स्वरूपात आहे. आणि ते असं मानलं जातं, इथे गावातील लोक ना कुर्ली म्हणजे क्रॅब्स खात नाही. का? देवीमुळे, म्हणजे देवीच्या स्वरूपामुळे. बाजूला गणपतीचं मंदिर आहे आणि ही सर्व मूर्ती ना अगोदर ना खालच्या मंदिरात होती, पण आता इथे पण आली आहेत, इथे स्थलांतर केली आहेत. सो असं काही हे मंदिर आहे. मला व्हिडिओ कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे पण कुर्ली गावातलं त्यांना कमेंट करून नक्की सांगा. जुनी कुर्ली हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि त्यानंतर शासनाच्या पुढाकाराने नवीन कुर्ली गाव बसवण्यात आले. हे नवीन कुर्ली फोंड्यावरून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. संध्याकाळचे ना 5 वाजले आहेत आणि मस्तपैकी ना थंडगार वारा सुटलाय. मी आलो आहे पुन्हा एकदा माझ्या कोकणाच्या गावी. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, हा व्लॉग आवडला असेल. कोण कोण कुर्लीमध्ये राहतं मला कमेंट करून नक्की सांगा. आपण ना ह्या व्लॉगमध्ये पाहिलं जुनं कुर्लादेवीचं मंदिर आणि नवीन कुर्लादेवीचं मंदिर. अजून आपण पाहिलं जुनी कुर्ली गाव, त्यासोबत आपण पाहिलं नवीन कुर्ली हे गाव. तिथे जाता आलं नाही, पण मी काही क्लिप्स अटॅच केल्यात, काही क्लिप्स मी ॲड केल्यात ह्या व्लॉगमध्ये. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला तर व्लॉगला नक्की लाईक करा. तुमच्या कुर्ली किंवा वैभवडीकरांसोबत शेअर करा. तुमच्या गावातील लोकांसोबत शेअर करा हा व्हिडिओ आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला. चला आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.